पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही पाहिलं होतं, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन महत्त्वाच्या ज्या गोष्टी येतात त्या थोडक्यामध्ये माहिती करून घ्यायची आहेत. तर साधारणतः या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नदी प्रणाली आहे, परंतु पठारावरची नदी प्रणाली ही पूर्वेकडे वाहते आणि सह्याद्रीपासून जे पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या येतात त्या कमी लांबीच्या परंतु जास्तीत जास्त काय आहेत जोरात म्हणजे स्पीडने वाहणाऱ्या नद्या येतात. तर त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर साधारणतः महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वाहणाऱ्या नद्या कोकणातील नद्या म्हणून ओळखल्या जातात. ते उत्तरेकडील नद्या, त्याच्यामध्ये मध्य कोकणातील नद्या, आणि दक्षिण कोकणातील नद्या, अशा पद्धतीनं तीन भाग दक्षिण कोकण नद्या, अशा पद्धतीच्या तीन प्रकारच्या नद्या या ठिकाणी सह्याद्रीच्या पश्चिमेस आढळून येतात. तर पाहूया आपण उत्तर कोकणातील नद्या कोणत्या आहेत. आपण अशा पद्धतीने काही त्यांच्या ट्रिक्स वापरून त्या कशा लक्षात राहतील तर हे आपण माहिती करून घेऊया. तर साधारणतः त्याची ट्रिक्स आहे उत्तर कोकणातील नद्या. हा समजा सह्याद्री असा जर पकडला किंवा समजला तर या ठिकाणी उत्तर कोकणातील नद्या बघूया. दसू, वैताभाकाऊ अशा पद्धतीचे ट्रिक्स आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. दसू, वैताभाकाऊ. तर द म्हणजे दमनगंगा, सु म्हणजे सूर्या सारखे नाव असलेले काही नदी येतात, ते आपण या ठिकाणी जोड्याच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांचे आपण वेगवेगळे ट्रिक्स लावून त्या कशा लक्षात ठेवायच्या आपण ते माहिती करून घेऊया. त्याच्यानंतर वैतरणा. वै म्हणजे वैतरणा. ता म्हणजे तानसा. भा म्हणजे भातसा. का म्हणजे काळू. आणि उ म्हणजे उल्हास. लक्षात ठेवायचं. दसो, वैता, भाकाऊ अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे उत्तर कोकणातील नद्या. उल्हासपर्यंत या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या उत्तर कोकणातील नद्या आहेत. मग आता पाहूया मध्य कोकणामधील नद्या कोणत्या येतात आणि त्याचे ट्रिक्स काय. त्याची ट्रिक्स आहे पा, अंकू, काभो, साज, वशा अशा पद्धतीची ट्रिक्स आहे. ते आपल्याला लक्षात येईल, ज्याचा अभ्यास या ठिकाणी जास्तीत जास्त वारंवार याच्यावर फोकस केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना हे 100% लक्षात राहते, परंतु लवकर नाही, हळूहळू. तर पा म्हणजे पाताळगंगा, उत्तर ते दक्षिण असा क्रम पाहत आहोत. अंग म्हणजे आंबा. त्याच्यानंतर कु म्हणजे कुंडलिका.
कुंडलिका. त्याच्यानंतर का म्हणजे इथं काळ वर काळू होती आणि इथं काळ. त्याच्यानंतर भोगावती. भोगावती, भो म्हणजे भोगावती. त्याच्यानंतर सा म्हणजे सावित्री, जगबुडी. व म्हणजे वशिष्ठी, वशिष्ठी. आणि शा म्हणजे शास्त्री. अशा पद्धतीच्या नद्या येतात, ज्या की या ठिकाणी आपल्या ट्रिक्सच्या माध्यमातून पा, अंकु, काभो, साज, वशा. आता त्या कशा लक्षात ठेवायच्या आपण नंतर पाहूया. त्याच्यानंतर आता इथं पुढची ट्रिक्स आहेत दक्षिण कोकणातील नद्या. आता दक्षिण कोकणातील नद्या कामुशू, देग, कथे. आता लास्ट जे आहे ते तेरेखोल. तर आता इथं काय आलेले, वरी पण काळ काळू आलेले आहेत. तर ते इथं आहे काजळी. का म्हणजे काजळी. त्याच्यानंतर मुचकुंदी. मू म्हणजे मुचकुंदी. त्याच्यानंतर शुक. त्याच्यानंतर देवगड. त्याच्यानंतर ग म्हणजे गड. क म्हणजे करली. आणि ते म्हणजे तेरेखोल. तेरेखोल. सर्वात प्रश्न काय विचारला जातात अतिशय ते महत्वाचं आहे. आता याच्यावर प्रश्न विचारले जातात. सर्वात लांब नदी कोणती? लांब नदी कोणती? दुसरी गोष्ट, उत्तरेकडील नदी कोणती? त्याच्यानंतर दक्षिणेकडील नदी कोणती? कोकणातील. अगोदर को लिहूया. को म्हणजे कोकणातील. दक्षिणेकडील नदी कोणती? आणि परत विचारलं जातंय की क्रम लावा. क्रम लावा किंवा जोड्या लावा. आता क्रम लावामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम विचारला जातो. तर आपल्याला ह्या जर ट्रिक्स माहिती असतील तर आपल्याला आता याच्यामध्ये जोड्या लावा पण येते. जोड्या लावामध्ये विचारलं जात आहे जिल्हा आणि नदी विचारलं जाते. साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. खूप किचकट जरी असलं तरी या ठिकाणी आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की नेमकं या नद्या सारख्या नावाच्या नद्या कोणत्या आहेत. आता उत्तरेकडची नदी दमणगंगा सर्वात उत्तरेकडची, सर्वात दक्षिणेकडची तेरेखोल. आता सारख्या उच्चाराच्या नद्या कोणत्या येतात? काळू, काळ. हे सारख्या उच्चार. साधारणतः काळच्या अगोदर आहे कुंडलिका, त्याच्यानंतर काजळी कावरची. अशा या नद्या कुठे आहेत? आता उत्तरेकडचे म्हणजे उत्तर कोकणातील नद्यामध्ये काळू आहे, मध्य कोकणामध्ये काळ आहे आणि दक्षिण कोकणामध्ये काजळी आहे. जर तिथं विचारलं की ही नदी दक्षिण कोकणात आहे का उत्तर कोकणात आहे
तर या नद्यावरून उच्चारावरून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ही नदी उत्तरेकडील आहे का, मध्य कोकणातील आहे का, दक्षिण कोकणातील आहे. तर अशा पद्धतीने या ट्रिकच्या माध्यमातून आपण हे लक्षात ठेवू शकतो. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आणखीन काही बाबी आपण समजून घेऊया. आता खाड्या. तर खाड्या कशाला म्हणायचं, तर ज्या ठिकाणी नदीचं पाणी समुद्रामध्ये मिसळतंय आणि समुद्राचं पाणी दरीमध्ये किंवा नदीच्या मुखामध्ये किंवा ज्या ठिकाणी एक गोड पाणी आणि खारं पाणी मिक्स होत असतं, त्या ठिकाणी काय होतं, ही खाडी निर्माण होत असते. आणि या खाडी संदर्भामध्ये पहा, इथलं खाडीचं पाणी हे सागरापेक्षा कमी खारट असतं, असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मध्यम खारट असणारं पाणी हे खाडीमध्येच असतं, इकडे तिकडे असत नाही. म्हणजे या ठिकाणी काय, नदीचं आलेलं पाणी मिसळत असतं. नदीच्या मुखामध्ये आलेलं समुद्राचं पाणी हे खाडी म्हणून समजलं जातं साधारणपणे. तर आपल्याला खाड्या पाहायचे, कोकणात मध्ये या ठिकाणी खाड्या येतात. तर पालघर, हेडिंग महाराष्ट्र, खाड्या. तर हे पालघर आहे. पालघरच्या संदर्भामध्ये आपल्याला ट्रिक्स काही तयार होती का बघूया. तर दा व ड अशा पद्धतीची पालघरच्या संदर्भात ट्रिक्स तयार होती. दा म्हणजे दातीवर, दातीवर. त्याच्यानंतर व म्हणजे वसई, हे पूर्वी ठाणेमध्ये असलेला भाग, परंतु हा वेगळा झालेला. ड म्हणजे डहाणू, डहाणू. अशा पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी, दावड नावाची ट्रिक्स खाड्या संदर्भात, पालघरच्या संदर्भात आढळते. त्याच्यानंतर ठाणे हा भाग, समजा ठाणेमध्ये एकच खाडी आहे, ती ठाणेच आहे. त्याच्यानंतर मुंबई, खालचा भाग, ठाणेच्या साधारणपणे दक्षिण दिशेला असलेला भाग. तर त्याची ट्रिक्स या ठिकाणी मामा अशी ट्रिक्स तयार होते. आता मामा म्हणजे नेमकं ट्रिक्स ही कशी तयार होते. मा म्हणजे मालाड, आणि दुसरं मा म्हणजे माहीम. ही ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर रायगड, रा म्हणजे रायगडच्या संदर्भामध्ये ट्रिक्स तयार होते. धप रो रा किंवा रारो. तर ध म्हणजे धरमतर, प म्हणजे पनवेल, रो म्हणजे रोहा, आणि रा म्हणजे राजापुरी. अशा पद्धतीच्या ट्रिक्स या ठिकाणी तयार होतात रायगडच्या संदर्भात, रायगडच्या खाडीच्या संदर्भात. त्याच्यानंतर रत्नागिरी,
जदा किंवा दाज जैवी दाज जैवी अशी ट्रिक्स या ठिकाणी कुठं रत्नागिरी संदर्भात तयार होते. आता ज म्हणजे जयगड, दा म्हणजे दाभोळ, जय म्हणजे जैतापूर, वी म्हणजे विजयदुर्ग. तर अशी ट्रिक्स या ठिकाणी रत्नागिरी संदर्भात तयार होते. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, सी सिंधुदुर्ग संदर्भात ट्रिक्स कोणती तयार होते बघूया. सिंधुदुर्ग देवकोते, देवकोते नाही तर हे देखते आहे. वर एक दे होतं, दा होतं दातीवर, तर इथं खाली सिंधुदुर्ग संदर्भात दे ही ट्रिक्स आहे. तर दे म्हणजे देवगड, अतिशय गाजलेला आंबा देवगड, त्या भागामध्ये ही खाडी आहे देवगड. त्याच्यानंतर क म्हणजे कर्ली, ते म्हणजे तेरेखोल. अशा पद्धतीच्या खाड्या ह्या आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या खाड्या आहेत असं जर विचारलं तर हे फक्त आता पालघरच्या संदर्भात दावड ही माहिती पक्की पाहिजे की दावड म्हणजे दातीवर वसई डहाणू. ठाणे संदर्भात एकच, मुंबई मामा, मुंबई म्हणलं की खाड्या संदर्भात मामा हे शब्द माहिती पाहिजे. मा म्हणजे मालाड, मा म्हणजे माहीम. त्याच्यानंतर रायगडमध्ये धप्रवरा, धरमतर, पनवेल, रोहा, राजापुरी. रत्नागिरी संदर्भात जदा जैवी, जयगड, दाभोळ. वर फरक बघा, इथं दाभोळ आहे रत्नागिरीमध्ये आणि इथं दातीवर आहे. सारख्या उच्चाराच्या खाड्या ज्या येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. तर जदा जैवी, जयगड, दाभोळ, जैतापूर आणि विजयदुर्ग. आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये देखते, देवकते नाही तर देखते. दे म्हणजे देवगड, क म्हणजे कर्ली, ते म्हणजे तेरेखोल. अशा पद्धतीच्या खाड्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये ज्या ठिकाणी समुद्र ठिकाणं आणि त्या ठिकाणाहून आलेली नदी या संदर्भात ज्या ठिकाण असते त्या ठिकाणी ह्या खाड्या तयार झालेल्या आहेत. समुद्राचं पाणी नद्यांच्या मुखामध्ये ज्या ठिकाणी शिरलेल्या आहेत त्या ठिकाणाला खाड्या असं म्हणतात. आपण पाहिलं तर त्या संदर्भात आपण ट्रिक्स या पाहिलेल्या आहेत. तर पुढे जाऊ आणखीन.